हॅलो नमस्कार मंडळी, होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर बऱ्याच जणांना अपचन, ॲसिडिटी, त्यानंतर करपट ढेकर येणं, अपचन होणं या गोष्टींचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतो। तर रोज जेवणानंतर फक्त 1 चमचा, आज जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती रेसिपी ट्राय करून जर रोज जेवणानंतर 1 चमचा तुम्ही जर ते घेतलं तर तुमचा तो जो होणारा तुम्हाला त्रास आहे तर तो त्रास 100% नाही म्हणू शकत, पण 50 ते 70% नक्कीच कमी होऊ शकतो। तर त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत घरच्या घरी मुखवास कसा बनवायचा, त्याच्यासाठी काय वस्तू लागणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर सगळ्यात आधी इथे मी 50 ग्रॅम खडीसाखर घेतलेली आहे, त्यानंतर 50 ग्रॅम कच्ची बडीशोप घेतलेली आहे, भाजकी बडीशोप नाही आहे, कच्ची बडीशोप आहे। त्यानंतर इथे घेतलेले आहे तीळ, हे घरगुती तीळ आहेत, घरचे तीळ आहेत, त्यामुळे याला पॉलिश वगैरे काहीच नाही आहे। स्वच्छ करून घाण निवडून घेतलेली आहे। 50 ग्रॅम आहेत ते पण, 50 ग्रॅम बडीशोप, 50 ग्रॅम साखर, त्यानंतर 50 ग्रॅम धना डाळ घेतलेली आहे। धना डाळ सुद्धा खाण्यासाठी चांगली असते, त्यामुळे याचे गुणधर्म मी तुम्हाला सांगतेच, पण मी अंदाज सांगते। 50 ग्रॅम धना डाळ घेतली, 50 ग्रॅम ही कलरफुल जी बडीशोप येते ती घेतलेली आहे। त्यानंतर इथे साधारण मी 25 ग्रॅम जवस घेतलेली आहे। जवस जास्त आमच्या घरी खाल्ली जात नाही, जवस आणि ओवा, त्यामुळे इथे 25 ग्रॅमच फक्त जवस घेतलेली आहे। 25 नाही, 50 ग्रॅम जवस घेतलेली आहे, खूप जास्त प्रमाणात नाही टाकत आहे। त्यानंतर इथे घेतलेली आहे मी ओवा, ओवा अगदी थोड्याच घेतलेल्या आहेत, कारण त्या तिखट असतात आणि ते बऱ्याच प्रमाणात आवडत नाही आमच्या घरात, त्यामुळे। त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी काळं मीठ आणि इथे घेतलं आहे सेंधव मीठ, हे मी खूप नाही टाकणार आहे, थोडंच टाकणार आहे। तर चला तर मग हा मुखवास कसा तयार करायचा मी ते तुमच्यासोबत शेअर करते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी आपण ज्या जिन्नस घेतलेल्या आहेत त्या आपण थोड्या गरम करून घेणार आहोत, रोस्ट करणार नाही आहेत, थोड्याशा गरम करून घेणार आहोत। ओव्हर कुक करायचं नाही आहे, जास्त प्रमाणात भाजायचं नाही आहे, जाळायचं नाही आहे, अगदी हलके गरम करायचे आहेत, खूप गरम करायचे नाही आहेत, कारण त्यातले गुणधर्म कमी प्रमाणात होतात, त्यामुळे ओव्हर कुक करायचे नाही आहे। तर इथे अगदी 1 मिनिटासाठी, फक्त 1 मिनिट पण नाही, 30-40 सेकंदासाठी मी फक्त बडीशोप भाजून घेतली। त्यानंतर धना डाळसुद्धा मी तशीच भाजून घेणार आहे, खूप जास्त वेळ ठेवणार नाही आहे। तुमच्या अंदाजाप्रमाणे करा, तुमच्या घरात ज्याप्रमाणे टेस्ट लागते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर सगळ्यात आधी बडीशोप भाजली, त्यानंतर धना डाळ भाजली, त्यानंतर जवस भाजून घेते। जवस भाजण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो, या तेलबियांमध्ये येतात, हे तडतडायला लागले की लगेच बाजूला काढून घ्यायचे, खूप वेळ ठेवायचा नाही आहे। हे आता रोस्ट झालेले आहेत असं समजून लगेच बाजूला करून घ्यायचं। त्यानंतर तीळ पण सेम गटात येते, तीळ तडतडायला लागली की तीळ भाजली गेलेली आहे समजायचं, आणि तीळसुद्धा पटकन बाजूला करून घ्यायची। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून, चॅनलला सबस्क्राईब करून, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते। तर चला तर आपले तीळ भाजले गेलेले आहे, आता आपण यात ओवा भाजून घेणार आहोत। ओवासुद्धा अगदी 1 मिनिटासाठी भाजून घेणार आहे मी, खूप वेळ भाजणार नाही आहे, तडतडायला लागले ओवा की बाजूला करून घेणार आहे। चला तर मग आता पुढची प्रोसेस बघूया, ओवा भाजून झाल्यानंतर मी काय करते ते। तर इथे बघू शकताय तुम्ही, आपण सगळ्या जिन्नस मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत, आणि आपण यात ही बडीशोप आणि खडीसाखर भाजून घेतलेली नाही आहे। बरं, हे सगळं करण्यामध्ये पण आपण या सगळ्या वस्तू थंड होऊ देणार आहोत, गरम वस्तूमध्ये सगळं टाकणार नाही आहेत, कारण खडीसाखर आणि मीठ जर गरम वस्तूमध्ये टाकलं तर ते वितळू शकतं, म्हणजे पाणी होऊ शकतं त्याचं। तर या सगळ्या जिन्नस मी अगदी मस्त अशा थंड होऊ देते, म्हणजे ऑलमोस्ट थंड झालेल्याच आहेत। तर मस्त अशा ताटात पसरवून घेतल्या मी या सगळ्या वस्तू, मस्त अशा थंड झालेल्या आहेत, सगळं छानपैकी थंड झालेलं आहे। तर आता मी ह्याच्यात ज्या आपण रंगीबेरंगी बडीशोप घेतलेल्या आहेत त्या आपण आता यात टाकून घेणार आहोत। बघू शकता किती सुंदर दिसतंय ते,
तुम्हाला पण तितकं छान वाटतंय का जितकं मला वाटतंय ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर आता आपण अजून यात खडीसाखर टाकणार आहोत. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही घेऊ शकताय. तुम्हाला जितकं प्रमाण हवंय कमी जास्तचं तितकंसं तुम्ही करू शकताय. त्यानंतर आपण यात टाकण्यासाठी सेंधव मीठ आणि काळं मीठ घेतलेलं होतं. तर बघू शकताय अगदी चिमूटभर असं मी मीठ टाकून घेतलेलं आहे यात आणि काळं मीठ टाकलं आणि हे सेंधव मीठ थोडंसं चव अगदी छान येते. आणि काळं मीठ जसं की तुम्हाला माहितीच आहे, काळं मीठ आणि सेंधव मीठ हे पचनामध्ये खूप चांगलं असतं. तर आता आपण हे सगळं अगदी मस्त असं एकत्रित करून घेणार आहोत. चव तर विचारू नका, पण शरीरासाठी सुद्धा अगदी चांगलं आहे हे. बघू शकताय सुंदर असा मुखवास तयार झालेला आहे. याच पद्धतीने तुम्ही बनवून ठेवू शकताय. 1 चमचाभर घेतलं, एवढंसं घेतलं तरी तुमच्या बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे आजार वगैरे, अपचन वगैरे कमी होण्यामध्ये खूप सारी मदत होऊ शकते. तर याच प्रमाणामध्ये तुम्ही बनवू शकताय. काही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय, काहीही हरकत नाही आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.